गांभीर्य सरकारला नाही आहे, कारण की परवाही मी म्हटलं तसं की मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला 6 पालकमंत्री अनुपस्थित असतात, म्हणजे गांभीर्य नाही आहे हे सिद्ध झालेलं. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सोलापूरमध्ये ती परिस्थिती आहे, सांगलीमध्ये ती परिस्थिती आहे, पुण्यातल्या 2-4 तालुक्यामध्ये ती परिस्थिती आहे. आम्ही दौरा करू नेते मंडळी आणि आमचा अहवाल प्रदेशच्या माध्यमातून शासनाला देऊ. आज जी अन्यायकारक दरवाढ आहे त्याच्या विरोधात इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आंदोलन छेडण्यात आलं होतं. काल मंत्रालय स्तरावरून हालचाली झाल्या आणि 6 तारखेला आचारसंहिता असल्यामुळं सकारात्मक चर्चा होईल अशा पद्धतीचा निरोप आल्यामुळं आजचा हायवे अडवण्याचं आम्ही थांबवलेलं आहे. परंतु हे तात्पुरतं आहे. 6 तारखेला निर्णय नाही झाला तर आम्हाला पुन्हा हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यावं लागेल. एका बाजूला शासनाच्या योजनांचं 81% बिल शासन भरते आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या सहकारामध्ये संस्था उभा राहिल्या, स्वतःच्या ताकदीवर उभा राहिल्या, तिथं मात्र मीटर बसवायचा, दरवाढ वाढवायची हे जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे. मला वाटते मीटर बसवणारा कॉन्ट्रॅक्टर भेटला असेल कदाचित, त्यामुळं मीटर बसवायचं फॅड हे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न शासन करते असं मला वाटतं. आणि म्हणून याचा निषेध आम्ही करतो आणि मोठं आंदोलन 6 तारखेनंतर या ठिकाणी FRPवरून राजू शेट्टींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तुम्ही ऑफर देखील त्यांना दिली की तुम्ही कारखाना मुळात राजू शेट्टींचा या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सातत्यानं आग्रह असतो आणि आम्ही देखील शेतकरी म्हणून या सगळ्या विषयाला गांभीर्यानं सातत्यानं या ठिकाणी घेत असतो. एक रकमी FRP आपण देतोच आहोत, ती काय देत नाही अशातला विषय त्या ठिकाणी नाही आहे. परंतु आम्ही जे त्यांना मागच्या आंदोलनाच्या वेळी देखील मी ज्यावेळी चर्चा त्यांच्याशी केली होती त्यावेळी त्यांना विनंती केली होती की केंद्राकडून आता पुढच्या भविष्यकाळात आता प्लेज लोन, साखरेच्या अगेन्स्ट जे आता लोन आपण घेतो बँकांच्याकडनं, त्याचा व्याजाचा भुर्दंड हा पोत्यामागं किती होतं याचा हिशोब प्रत्येक कारखान्याचा करावा आणि नाबार्डकडून किंवा केंद्राकडून हे बिनव्याजी प्लेज लोन जर कारखान्यांना मिळालं तर मग या सगळ्या गोष्टीमधून साखर कारखानदारी बाहेर येऊ शकेल. शेवटी कारखाने कोणाचे आहेत? शेतकऱ्याचेच आहेत. आणि त्यामुळं 4 पैसे शेतकऱ्याला जास्त देण्यामध्ये आमच्या सगळ्यांचीच भूमिका सकारात्मक आहे.